भेटणार आहात महाराज, मात्र जी घटना घडली ती निंदनीय होती. सगळं आंदोलकांना भेटतो आणि मग मी प्रतिक्रिया देतो. थेट दृश्य आहेत या ठिकाणी आता अंतरावली सराटीत छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत. आंदोलनकर्त्यांची ते भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. जालन्यात काल मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला होता, त्याचे तीव्र पडसाद उमटतायत. काँग्रेसनं तर फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आज आत्ता या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले सुद्धा या ठिकाणी जालन्यात येण्यासाठी निघालेले आहेत. शरद पवार सुद्धा आंदोलकांची भेट घेणार आहेत. या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटलेले आहेत. काँग्रेसनं फडणवीसांच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मराठा समाजाच्या हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू होतं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांचा होता. आणि या दरम्यानच एका मुख्य उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यामुळे हे उपोषण मागे घ्या असं सांगण्यासाठी पोलीस गेले होते. मात्र त्याच वेळेला आंदोलन चिघळलं, लाठीमार करण्यात आला या आंदोलकांवर आणि त्यानंतर मग बसेसची जाळपोळ करण्यात आलेली आहे. आत्ता सध्या तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरात आहेत. मात्र मोठे पडसाद या कालच्या घटनेचे राज्यभरात उमटलेले आहेत. बीड धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेचे लाठीचार्जचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. बीड धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आता याच आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत. आता सध्या त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे आणि मगच या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देणार असं छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेलं आहे. करू नका साहेब, लोक शांत आहेत, आम्ही शांततेने सगळ्यांना शांत करू. पण तरी सुद्धा ते मागे हटायला तयार नव्हते. लाठ्या मारू लागल्यात, लाठ्या धरल्या, हातावर लाठी मारले, हात मोडला. पूर्ण तयार नव्हते. हेल्मेट बिलमेट घालून अगोदर हिशोबाने पूर्ण गावात मारले त्यांनी. गावात मारण्याचं काय कारण होतं? घरात घुसून आई भवानीचा गजर म्हणजे